हे गाईज वेलकम बॅक. आणि आज मला खूप सारं काम होतं आणि काम करता करता माझ्या हाताला बसलेला होता चटका. सो चटका बसतानासुद्धा मी कसा स्वयंपाक केला हे मला माझं माहिती आहे आणि तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलसुद्धा. सो सर्वात आधी मी नाश्ता वगैरे केला माझा आणि मग मी ठरवलं की येस आता आपण करणार आहे 3 सिम्पल भाजीज, कारण का मला फार कंटाळा येतो स्वयंपाकाचा. आणि त्यातल्या त्यात मी चॉईस केलेला आहे बटाटा, मुगाची आमटी आणि वरण, त्या भात आणि पोळी. सो स्टार्टिंगला मी फक्त एक कांदा चिरून घेतला, तेल ओतलं आहे, त्यात जिरे मोहरीची फोडणी दिली, कांदा परतून घेतला आणि आपला बटाटा टाकला. बटाटा परतून घेतला आणि त्याला लगेच आपण फ्राय केलं. फ्राय करून त्याला झाकण टाकून ठेवायचं आणि तो एकदम बारीक गॅसवर ठेवलं तर तो आपोआप खूप छान असा सॉफ्ट होतो. त्याच्यात पाणी वगैरे काहीही ओतायची आपल्याला गरज नाही आहे. सेकंड मी लागलेली आहे मुगाची डाळीची आमटी. ॲक्च्युली आधी करणार होते हिरवी, पण नंतर ना मला फार कंटाळा आला वाटणाचा. सो मी ठरवलं की कांदा तर नाही, टमॅटो, लसूण, जिरे मोहरीची फोडणी देऊनच करावी. सो माझा इथे बटाटा लगेच रेडी केला आणि त्याच कढईमध्ये न काही वेसल्स वगैरे न परत वेस्टेज करता मी परत केलेला आहे ह्याच कढईत केला. म्हणजे तर त्यात मी जिरे मोहरी, लसूण, टमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आपली अशीच टाईमपासमध्ये आणि त्यात एकदम छान मेनागत करून घेतलं. त्यात मी सगळे मसाले टाकलेत, हळद, मीठ, कांदा मसाला, लाल तिखट, घरकुल मसाला, चिकन मसाला. आणि त्याच्यानंतर ना मी इथं खूप गरम झालं हे आणि मी हाताने पकडलं तर चटका बसला. मग मी सांडशी घेऊन लगेच भाजी करत होते. सॉरी गाईज, थँक्यू.